मंडळी नमस्कार। आज अगदी आपण झणझणीत असा दम आलूची रेसिपी बघणार आहोत। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला या दम आलूच्या रेसिपीसाठी कमेंट केली होती। म्हणलं चला आज आपण तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर करूयात। हे इटुकले पिटुकले छोटुले बटाटे जे आहेत ते माझ्या मैत्रिणीने दिलेत, तिच्या शेतातील आहेत। तर हे बटाटे देऊन 2 दिवस झाले होते, म्हटलं काहीच केलं नाही तर आज आपण ह्याचा दम आलू बनवूया। सुरुवातीला मी हे छोटूशे बटाटे सगळे धुवून घेतले स्वच्छ। मग कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी आणि त्यामध्ये हे बटाटे टाकून उकडायला ठेवलं। आणि हे बटाटे आपल्याला फक्त 80% उकडवून घ्यायचे आहेत, म्हणून मी लक्ष ठेवून होती। नंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे। आज वाटण अगदी चमचमीत बनवायचं आहे, कारण असं आळशीपणा करायचा नाही। मी जर वेळेस काय करते, पूर्ण कच्चा कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याची फोडणी देते, आय मीन ते न भाजता। तर आज सुरुवातीला मी आता 2 कांदे उभे कापून घेते आणि इथं मी जे खोबरं लसूण टोमॅटो वगैरे घेतलंय, कांदा हे सर्व कढईमध्ये पहिला भाजणार, मग वाटण करणार। आणि सोबतच या बेडगी मिरच्या सुद्धा घेतलेत। या मिरच्यांनी आहे ना टेस्ट पण छान येते आणि कलर पण खूप छान येतो, त्यामुळे ह्याला थोडंसं मऊ करण्यासाठी भिजायला ठेवले पाण्यामध्ये। आणि आता हे बाकीचं कट करून घेते। हे ओलं नारळ एवढं हार्ड होतं ना, माझ्याकडून हे निघतच नव्हतं। मी 2-3 चाकूचा वापर करून मी काढायला ट्राय करते, तरी निघालंच नाही। कोणाकडे जर एखादी अशी आयडिया असेल ना की हे इझिली आरामात निघेल, मला प्लीज शेअर करा, कारण माझ्याकडून तर जेवढी पूर्ण भाजी बनवायला वेळ गेला ना, तेवढा वेळ एकट्या ह्या खोबऱ्याला गेला, तरी मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये। सोबतच आज जीरा राईसचा बेत होता, त्यामुळे इकडे मी गरम पाण्यामध्ये हे उकळवून घेतलं। याच्यातलं पाणी सर्व टाकून आता ह्याला जीरा राईसची फोडणी देते, जिऱ्याची फोडणी देते जीरा राईसला। इथे माझं सर्व मसाला रेडी झालाय, फक्त लसूण अद्रक सोलायचं होतं, ते देखील मी लसूण अद्रक रेडी केलं। आता हे सर्व चांगलं कढईमध्ये भाजून घेणार। त्या अगोदर हे इटुकले पिटुकले जे बटाटे उकडायला ठेवले होते, मी बोलली होती 80% आपल्याला फक्त शिजवायचे आहेत म्हणून, तर 80% शिजले आहेत। तर एक एक करून पूर्ण बटाट्यांची साल काढून घेते। चला आता ठेवूयात कढई। बटाटे सोलून झालेत सगळे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि पहिले बटाटे फ्राय करून घेते, कारण 20% आहे ना हे फ्राय करते वेळेस बटाटे चांगले आतून मऊ होतात, म्हणून मी 80%च उकडले होते। वरून एकदम गोल्डन लाल होईपर्यंत शेकून घेतलेत हे बघा। चला आता आहे आपला मसाला भाजायची तयारी। सर्व एकत्र छान एकजीव करून भाजून झाल्यावर अर्धा ग्लास पाणी टाकलं, थोडं मऊ होतो। त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला वगैरे असेल ते देखील टाकू शकतो। याऐवजी गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर खडा मसाला टाकू शकता, तमालपत्र, मिरं, लवंग, दालचिनी जे काय असेल ते। आता हे सर्व बघा मस्त कलर सुटत आलाय। आता परत थोडंसं मऊ पडण्यासाठी हे भाजून झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं। हा मसाला एकदम छान मऊ झाला आणि सुगंध आणि टेक्स्चर पण खूप मस्त आलाय। तर मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे, वाटण करून घ्यायचं।
तर इथे मी वाटण बनवलेलं आहे। तर खूप छान वाटण बनतो, याचा सुगंध पण खूप छान येतो आणि जे बेडगी मिरची आपण टाकलं होतं त्याने कलर पण अगदी मस्त आलेला आहे। आता इथे गॅस चालू करून आपण त्यामध्ये कढई ठेवूयात। गॅसवर कढई गरम झाल्यावर 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। नंतर त्यामध्ये आपण जो भाजलेला वाटलेला वाटण आहे ते यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं। मसाल्याचा छान सुगंध जेव्हा सुटतो आणि चांगलं भाजून त्याला तेल सुटायला लागलं की मग हे बटाटे आपण यात टाकून परत परतवायचं। एक साइडला 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय। जे वाटण आणि मसाला झाला होता मसाल्याच्या भांड्याला तेच पाणी मी ते गरम करायला ठेवलं आणि तेच पाणी यामध्ये टाकून घेतलं। आपल्याला जेवढा थिकनेस हवा आहे तेवढा यामध्ये पाणी टाकायचं। मी ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलाय, ते पण गरम पाणी। छान उकळ आल्यावर त्यामध्ये कोथिंबीरनी गार्निश करा आणि अजून थोडंसं उकळू द्या। हे बघा मस्त तेल सुटतो आणि खूप छान सुगंध येतो। खरोखर खूप चविष्ट भाजी बनते ही। तर आमचे मिस्टर आले आहेत ऑफिसवरून, त्यांनाही भूक लागली। तर अतिशय टेस्टी अशी भाजी झाली, जशी दाखवली व्हिडिओमध्ये तशी तुम्ही पण सेम फॉलो करा। आता मी ते जेवण वाढायला घेते। तर आज आहे चपाती, मोदक आणि भज्जी जी आहे ती बाहेरून आणली आहे आणि दम आलू मी घरी बनवलाय। जीरा राईस पण घरी बनव। तर आता माझा नवरा सांगणार कशी झाली आहे टेस्ट। तुम्ही पण नक्की बनवा आणि सेम माझी रेसिपी फॉलो करा, तुम्हाला खरंच आवडेल। हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण भेटूयात परत अशाच चांगल्या एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।